प्रशासन दुमावण्यासाठी जर त्यांनी पोलीस प्रशासनाचा जर वापर जर केला तर हे आंदोलन महाभयंकर पडल। माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, माननीय एसपी साहेबांना, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना ही मी त्यांना चॅलेंज पेपर देऊन जर पेपर फुटी करून विद्यार्थी निर्माण करलो तर उद्या जनतेचं भविष्य काय? तुम्ही असं जर व्यवस्थित करलं तर जनता कसं जगत? इथल्या माझ्या लातूर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना काय नाही भेटल? माझ्या लातूर जिल्ह्यातला विद्यार्थी डॉक्टर व्हावा का नाही हे माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगावं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगावं आणि पोलीस प्रशासनाने सांगावं। माझ्या गरीबातला गरीब विद्यार्थी तुम्ही डॉक्टर होऊ देणार का नाही तत्काळ सांगावं, जेणेकरून मी आता अल्टिमेटम देतोय तुम्हाला 24 तासाचा। या 24 तासात जर काही कुठल्याही प्रकरणावर निर्णय झाले नाहीत तर संबंधित माझ्या आंदोलनाची दिशा वेगळी राहील हे मी कणखर भाषेत सांगून तुम्हाला उत्तर देतोय। तर मित्रांनो, मी आलो आहे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। यापूर्वीची तुम्ही बातमी पाहिली असेल 19 जून रोजी, आणि अशा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे की त्याला निर्दयी जिल्हाधिकारी कार्यालय म्हणायला काही हरकत नाही, कारण तब्बल 8 दिवसापासून 2 नागरिक आपल्या मागण्या घेऊन स्वतःच्या नाही, 1-2 गावाच्या नाही तर संपूर्ण तालुक्याच्या, जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच्या या मागण्या घेऊन बसलेले नागरिक आहेत। 8 दिवस पूर्ण झाले परंतु लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यांची कसल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मी दुसऱ्यांदा त्यांच्याकडे येत आहे। तुम्ही हा दुसरा भाग पाहतात, माझ्यासोबत शीलरत्न गायकवाड आहेत। 19 जून रोजी मी तुमच्याकडे आलो होतो, त्यापासून पुढची काय काय प्रक्रिया झाली आहे, काय तुमच्याकडे कोणी आले होते त्यांचे प्रतिनिधी किंवा तुम्हाला काय सूचना केल्या? जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय। सर्वप्रथम आपला आवाज बहुजनांच्या टीव्ही चॅनलचे हार्दिक आभार। आपण ज्या 19 तारखेला आलो त्यापासून फक्त कागदपत्री व्यवहार केला जातोय, बाकी कोणी आलेलं नाही। आणि दुसरी गोष्ट, दोन्ही प्रकरणात नवयुग शिक्षण प्रसारक मंडळ चापोली आणि त्रिपुरा शिक्षण मंडळ, त्रिपुरा पेपरफुटी विषयी आम्ही हा विषय घेऊन बसलेलो आहोत। त्याच्याबद्दल कुठलीही कारवाई आणखी झालेली नाही, फक्त कारवाईचं पत्र काढलं जातंय आणि कारवाई काय केली जाते फक्त एसपीला कळवलं, आम्ही सीओला कळवलं असं जिल्हाधिकाऱ्याकडे पत्र काढलं जातं। ही अत्यंत निंदनीय, चिंताजनक आणि आमच्यासाठी धोक्याची घंटा वाजली असं मला वाटतंय। आमच्यासाठी धोक्याची घंटा वाजली साहेब, कारण माझ्या जीविताला धोका उद्भवू शकतो आणि तत्काळ जिल्हाधिकाऱ्याने यावर निर्णय घेतला पाहिजे। कारण आज 8 दिवस झालं मला बोललं की चक्कर यायल्यासारखे झाले, तरी पण मी बोलतोय ह्याच्या मागचं सर माझ्या एकट्याचं ह्याच्यात हे नाही, पूर्ण संपूर्ण लातूर जिल्हा, पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारताचा हा प्रश्न आहे की पेपर फुटी उलाली कशी, कुठून उलाली? आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मूळ कारण याचं लातूरमध्येच आहे आणि त्याचा पडसाद उठलेला आहे आपलं नांदेडच्या ATS पथकानं। तिथून 4 शिक्षकांना उचललेला आहे। सर्वप्रथम मी त्यांचेही अधिक आभार नांदेड ATS पथकाचं मानतो, कारण तो जो त्यांनी विषय तत्काळ घेतलेला आहे तो विषय अत्यंत ज्वलनशील आणि लातूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि तो ATSच्या पथकानं स्वीकारलेला आहे। त्याचं मी त्यांचे हार्दिक आभार मानतो। संजीवनी ग्रुप जे आहे चापोलीचा, त्या संदर्भात जे राज्यपालांचं जे GR तुम्ही मगाशी मला बोलताना ऑफलाईन मध्ये म्हणालात, त्या संदर्भात काय थोडक्यात माहिती सांगायची? जर अतिक्रमण जर तुम्ही नियमित करत असाल तर मी आज 8 दिवस झालं मी इथं बसलोय तुमच्या प्रांगणात, जिल्हाधिकारी प्रांगणात। ही जमीन बी तुम्ही नियमित करून माझ्या नावे द्यावी। नेम हा सगळ्यांसाठी एकच असतो, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, जो फेर रद्द केला तो मूळ मालक कोण, तिथला मूळ मालकी कुणाची, हा फेर मला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवावं। नंबर 2, 2019 जर तुमचं पत्र असेल तर 2020 उपविभागीय CO का पत्र आहे की बाबा याच्याबद्दल खुलासा कळवावा जिल्हाधिकाऱ्यांनी। आणि 2021 संबंधित धनंजय साठे यांचे निजापोलीचे संस्थापक जातात की मला क्रीडांगणासाठी जमीन द्यावी। मग 2019 साठी जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा पत्र दिले, जमीन दिली, तेव्हा 2020-21 काय आहे भानगड? तुम्हालाच कळत नाही की काय पत्रव्यवहार होतोय आणि काय याच्यावर आपण उपचार करावे। त्यावर तत्काळ जिल्हाधिकारी साहेबांनी, CO साहेबांनी याला विचार विनिमय करून हा प्रश्न मार्गी लावावा, जेणेकरून भविष्यात अशा गोष्टी होणार नाहीत, ही आमची कळकळीची विनंती आहे। आणि 8 दिवस झाले साहेब मला बोलता येईना गेलं तरी बी मी बोलतोय, याचं माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी भान ठेवावं। आणि एवढंच नाही सर, इथं रात्रभर मच्छरात मी पडतोय, ते मच्छराचा साहेब थोडंसं जवळून घेतलं तर बरं होईल। त्याला उद्या काय झालं तर कोण जबाबदार? प्रशासन, जिल्हाधिकारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का कोणी? का संबंधित त्रिपुराचे संस्था चालक का नवयुग शिक्षण मंडळाचे संस्था चालक? मला काही झालं जबाबदार अशा गोष्टीने? मागील 8 दिवसापासून सातत्यानं आमरण उपोषण करत असताना जिल्हाधिकारी मॅडम काही या ठिकाणाहून डोळ्यावरती पट्टी बांधून जात असतील का असंच म्हणावं लागेल। कारण
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये हे दोन नागरिक बसलेले आहेत, परंतु त्या स्वतः एकही वेळा या ठिकाणी आलेल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर समजा जिल्हाधिकारी मॅडम स्वतः जर तुमच्याकडे जर येऊन तुमची जर समजूत काढून किंवा तुमच्या जे पत्र काढलं त्याप्रमाणे तुम्हाला जर सांगितलं की कारवाई करू, आश्वासन जर दिलं मॅडमनी, तर तुम्ही ते उपोषण माघारी घेणार आहेत का? नाही सर, आश्वासन 2021 पासून प्रशासनाचं आश्वासन करते. मी आश्वासनाला कदापि जुमानणार नाही. आणि ह्या आश्वासन जुमानण्यासाठी जर त्यांनी पोलीस प्रशासनाचा जर वापर जर केला तर हे आंदोलन महाभयंकर पडल. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, माननीय SP साहेबांना, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना ही मी त्यांना चॅलेंज आणि कडक शब्दात मी निवेदन करतोय. मगाशी बोलताना आपण म्हटलेलं आहे की SP कार्यालयामार्फत आम्हाला असं सांगण्यात येते की स्वतः येऊन तक्रार करावी आमच्याकडे, आम्हाला पत्र वगैरे आले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांच्याकडे पत्र व्यवहार झाला नाही. मग हे तुम्ही निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिलं नव्हतं का? 2021 पासून दिलेलं आहे सर. आणि असं कुठं नियमात आहे की दर प्रत्येक वेळेस निवेदन द्यायचं असं कुठं असेल तर मी निश्चितच या प्रकरणाचा विचार करेन सर. कारण 2021 पासून आम्ही कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे, SP ला निवेदन दिलेलं आहे. आणि डबल निवेदन म्हणजे ही तुम्ही कारवाई न करण्याचे काम आहेत सर. 2 मागण्या जे महत्वाच्या आहेत तुमच्या, त्यापैकी त्रिपुरा विद्यालयात जे 2021 मध्ये नीट पेपर फुटी प्रकरण झालेलं आहे, त्या प्रकरणामध्ये ATS पथकाकडून 4 शिक्षकांना 2 शिक्षकांना तर ताब्यात घेतलंय. मग याच्यावर जर तुमचं आता समाधान आहे का? की ते धागेदोरे लागलेले आहेत पोलिसांच्या हाती, याच्यावर तुम्ही समाधान आहात? निश्चितच सर, याच्यामध्ये आमच्या आंदोलनाला थोडंफार यश आलं असं मी मानतो, परंतु पूर्ण यश आलं नाही. पूर्ण यश कधी येईल? संबंधित संस्था चालकाची नार्को टेस्ट करावी. संबंधित जो पेपर फुटीचा तुमचा पर्यवेक्षक आहे कामदेव जोशी यांची पण नार्को टेस्ट करावी. लातूर जिल्ह्यात नाव खराब नाही केले त्यांनी. पेपर फुट जर पेपरच फुटलं नाही तर त्या जोशीला तुम्ही कडक कारवाई करा ना. त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप घाला, त्याला अटक करा. त्याचीही कारवाई तुमच्याकडून पोलीस प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्याकडून होत नाही. आम्ही मग ह्या कारवाईचं काय समजून घ्यायचं? 8 दिवस बसलो ना सर. पेपर फुटी हा शब्द जो आहे 5 अक्षराचा आहे, पेपर फुटी. परंतु त्याचे परिणाम काय होतात हे जर आपण पाहिलं तर त्या पेपर फुटीच्या प्रकरणातून अनेक विद्यार्थी बोगस बनले जातात. डॉक्टर, वकील, इंजिनियर जे आहे, आणि ते बोगस डॉक्टर, वकील, इंजिनियर जे कोणी अधिकारी बनतील ते खरंच ज्यांना न्यायाची आवश्यकता आहे त्यांना न्याय देऊ शकतील का? हा प्रश्न माझा इथल्या लातूर जिल्हा प्रशासनाला आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आहे. पुन्हा येणार आहे मी तुमच्याकडे. आता जर तुम्ही असेच पेपर देऊन जर पेपर फुटी करून विद्यार्थी निर्माण करलो तर उद्या जनतेचं भविष्य काय? तुम्ही असं जर व्यवस्थित करलं तर जनता कसं जगत? तिथल्या माझ्या लातूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना काय नाही भेटल? माझ्या लातूर जिल्ह्यातला विद्यार्थी डॉक्टर व्हावं का नाही हे माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगावं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगावं आणि पोलीस प्रशासनाने सांगावं. माझ्या गरीबातला गरीब विद्यार्थी तुम्ही डॉक्टर होऊ देणार का नाही? का तुम्ही अशाच प्रकारे वाऱ्यावर सोडणार? हे मला तत्काळ सांगावं, जेणेकरून मी आता अल्टिमेटम देतो तुम्हाला 24 तासाचा. या 24 तासात जर काही कुठल्याही प्रकरणावर निर्णय झाले नाहीत तर संबंधित माझ्या आंदोलनाची दिशा वेगळी राहील. हे मी कणखर भाषेत तुम्हाला उत्तर देतोय. याची गांभीर्याने दक्षता घ्यावी. 8 दिवस आमरण उपोषण सातत्यानं चालल्यानंतर नक्कीच या बातमीची दखल लातूर जिल्हाधिकारी तसेच लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि वर्षा ठाकूर घुगे जिल्हाधिकारी मॅडम ते घेतील का हे बघणं औचित्याचं ठरतंय. पुन्हा आपण 3ऱ्या भागामध्ये भेटणार आहोत. नेमकं काय घडतंय शीलरत्न गायकवाड आणि अशोक बंसी कांबळे यांच्या मागण्यासाठी हे जिल्हा प्रशासन खरंच जाग आहे का हे बघणार आहोत. ताजी आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.